आई समान महिलेसोबत शेडामध्ये रात्रभर नग्न शरीर संबंध, पुढे घडले भयंकर। अलीकडे लोकांना लाजच उरली नसल्याची भयावह परिस्थिती आहे। कोवळ्या मुलांच्या नजरेमध्ये अगदी आईच्या वयाच्या महिलांबद्दलही कामुकता दिसत आहे, तर काही महिलांना मुलाच्या वयाबरोबर असलेल्या कोवळ्या मुलांशी संबंध करण्यामध्ये मजा येत आहे। वासनेची ही फैलावलेली विकृती समाजाच्या विनाशाला कारणीभूत ठरत आहे। सांगली जिल्ह्यामध्ये तर एका 23 वर्षाच्या मुलाने आईच्या वयाच्या महिलेसोबत संबंध प्रस्थापित केले। त्या दोघांना शरीर सुखाची इतकी चटक लागली की ती रात्री त्याच्या शेडमध्ये येऊन झोपू लागली। हे तिच्या मुलाला समजले तेव्हा तो भडकला। त्याने आपल्या आईला त्या तरुणाच्या खोलीमध्ये रात्री रंगेहात पकडले, तेव्हा मात्र त्याचा संयम संपला। त्यानंतर जे पुढे घडले ते अत्यंत धक्कादायकच आहे। ही धक्कादायक घटना पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। सांगली जिल्ह्याच्या टोकाला जत तालुका आहे। या गावामध्ये सुरेश पुजारी हे आपली आई, पत्नी आणि मुली सुनांच्यासह राहतात। त्यांना महेश नावाचा 23 वर्षांचा मुलगा आहे। शेंडेफळ असल्याने तो लाडावलेला आहे। मल्लेश हा अविवाहित आहे। हे कुटुंब मजुरी तसेच केसावर फुगे विकण्याचा व्यवसाय करते। KM हायस्कूल समोरील झोपडपट्टीमध्ये हे कुटुंब राहते। मल्लेश हा 23 वर्षांचा नवजवान होता, रिकामटेकडा होता। त्याला काही कामधंदाही करायची गरज वाटत नव्हती। कसली जबाबदारी नसल्यामुळे रिकाम्या मनामध्ये वासनेचा खेळ सुरू झालेला होता। समोर येणाऱ्या प्रत्येक बाईकडे वकवकल्या नजरेने पाहण्याचा चाळा कायमचा झालेला होता। यातून आजान बालिकेपासून प्रौढ बायकांच्यापर्यंत कोणाची सुटका नव्हती। त्याची भिरभिरती नजर आता एका प्रौढ बाईवर पडलेली होती। ती बाई त्याच्या आईच्या वयाची होती। तिचा मुलगा मल्लेशच्या वयाचा होता, पण तरी तो तिच्यावर फिदा झालेला होता। तिच्या मागे पुढे फिरू लागलेला होता। तिलाही त्या कोवळ्या पोराचे मागे फिरणे आवडू लागले होते। त्याच्या मनात वासनेचा खेळ सुरू आहे हे तिने हेरलेले होते। वास्तविक तिने त्याला तिथेच रोकायला हवे होते, पण तिने तसे केले नाही। उलट ती त्याला नेत्रसुख देऊ लागली। आता ती त्याला घरी बोलवू लागली, त्याच्या घरी जाऊ लागली, त्याला अंग दाखवू लागली। त्याला तेच हवे होते। तो तिच्याशी लगट करू लागला, तिला नको तिथे स्पर्श करू लागला, अश्लीष बोलू लागला, मोबाईलवर अश्लीष फिल्म दाखवू लागला। आता दोघांनीही आता लाज सोडलेली होती। याचे परिणाम किती भयंकर होणार आहेत हे त्यांना माहितीच नव्हते। परिणामाची जाणीव नसल्याने त्या दोघांचे प्रेम संबंध निर्माण झाले। तो म्हणायचा, ती माझी प्रेमिका आहे, इतका तो तिच्यासाठी वेडा झालेला होता। आता दोघे इतके कामांध झाले होते की ते कधी भेटत होते। कधी तो तिच्या घरी जाऊन संबंध ठेवत असे, तर कधी ती रात्री त्याच्या शेडमध्ये यायची आणि रात्रभर त्यांचा खेळ चालायचा। हळूहळू हे प्रकरण अनेकांना माहिती झाले होते। त्या महिलेचा मुलगा रोहित माने हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता। तो घरफोडी, अत्याचार तसेच पोक्सो सारख्या गुन्ह्यामध्ये पोलीस रेकॉर्डवर होता। त्याला त्याच्या आईच्या वागण्यामध्ये झालेला बदल लक्षात आलेला होता। रोहित गुन्हेगार असल्याने तो फारसा घरी नसायचा, पण त्याने त्याच्या आईबाबतची सारी माहिती गोळा केली। एक दिवस बंद खोलीमध्ये मल्लेश आणि तिचे प्रणय संबंध चालू होते। ही बाब तिचा मुलगा रोहित माने याला समजली होती। त्या रात्री रोहितने त्या पत्र्याच्या शेडवर दगड टाकले। त्याने आईला हाकही मारली। आपल्या मुलाचा आवाज ऐकून ती घाबरली होती। इकडे बाहेर रोहित शिवीगाळ करत होता। ती शिवीगाळ ऐकून मल्लेशचा भाऊ बाहेर आला आणि त्याने शिवीगाळीचे कारण विचारले। तेव्हा रोहित माने त्याला म्हणाला, हा मल्लेश माझ्या आईच्या मागे लागला आहे, असे म्हणत त्याने शिवी हासडली। आत बसलेल्या मल्लेशने ते ऐकले आणि बाहेर आला। तो बाहेर आल्यावर रोहित माने याने त्याला लाथाबुक्क्याने मारहाण केली। तुला आता जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। त्यानंतर तो आईला सोबत घेऊन निघून गेला। परंतु आपली आई थेट जाऊन मल्लेशच्या घरामध्ये झोपते हे आपल्या डोळ्याने पाहिलेल्या रोहितच्या मनामध्ये मल्लेशविषयी सूड भावना निर्माण झाली होती। त्याने आईला आणि मल्लेशला रंग्यात पकडलेले होते
आजूबाजूच्या लोकांनीही ते पाहिलेले होते. आता त्याच्या मनामध्ये मल्लेशचा काटा काढण्याचे विचार येऊ लागले. रोहित माने याने त्याचा जिगरी दोस्त शुभम पाथरूट याला जे काही घडले आहे ते सविस्तर सांगितले. त्यानंतर रोहित माने आणि शुभम पाथरूट हे दोघेही मल्लेशच्या पाळतीवर राहू लागले. त्यांनी त्याची खडानखडा माहिती घेण्यास सुरुवात केली आणि तो एकटा कधी सापडतो याची ते वाट पाहू लागले. सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026चा तो दिवस. मल्लेशने घरातील सदस्यांसोबत एकत्र जेवण केले. दुपारी 4च्या सुमारास मल्लेश हा त्याच्या मोटरसायकलने जत गावामध्ये गेलेला होता. त्यानंतर तो घरी परत येत असताना त्याला रोहित माने आणि शुभम पाथरूट या दोघांनी मार्केट यार्ड जत येथील पार्वती खन गोडाऊन जवळ गाठले. त्याला रोहितने बेदम मारहाण केली. खाली पडलेले दगडविटा रोहित आणि शुभम या दोघांनी उचलले आणि थेट मल्लेशच्या डोक्यामध्ये घातले. मल्लेश जीवाच्या आकांताने ओरडत होता. हात जोडत पुन्हा परत असे करणार नाही असे म्हणत होता. पण रोहित आणि शुभम हे इतके चिडलेले होते की त्यांनी महेशच्या डोक्यामध्ये दगडविटा घालून त्याचा निर्गुण खून केला. मल्लेश रक्ताच्या थराळ्यामध्ये पडलेला होता. ही बाब मल्लेशच्या मित्राने मल्लेशच्या भावाला आणि वडिलांना कळवले. त्यानंतर घटनास्थळी मल्लेशचा भाऊ आणि वडील आले. ही घटना जत पोलीस ठाण्यामध्ये कळवल्याने जत पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी जतचे उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, हवालदार राज सावंत, सुनील वनखेडे, हवालदार अच्युतराव माने, कॉन्स्टेबल सय्यद अली मुल्ला त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवण्यात आला. जत पोलिसांनी मल्लेशच्या खुनाबाबतची प्राथमिक माहिती घेतली. मल्लेशचा खून अनैतिक संबंधातून झालेला आहे अशी माहिती मिळाली. जत पोलीस ठाण्यामध्ये मल्लेशचा भाऊ कार्याप्पा सुरेश पुजारी याने फिर्याद दिली. गुन्हा रजिस्टर नंबर 81/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103.1.3.5 प्रमाणे संशयित रोहित राजेंद्र माने वय वर्षे 18 राहणार निगडी कॉर्नर जत, शुभम दीपक पाथरूट वय वर्षे 21 राहणार विठ्ठलनगर जत या दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. उपअधीक्षक सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी रोहित माने आणि शुभम पाथरूट यांना घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आतच जेरबंद केले. त्यांना जत न्यायालयामध्ये हजर केले असता जत न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. रोहित मानेची आई व्यभिचारी होती. तिने मल्लेश बरोबर अनैतिक संबंध होते. ती महिला राजरोसपणे वासनापूर्तीसाठी मल्लेशच्या खोलीवर यायची. ही बाब मल्लेशच्या घरच्यांना माहिती होते. तेव्हा त्यांनी मल्लेशला काही विरोध केलेला नव्हता. पण ही बाब तिच्या मुलाला समजली. त्याने मल्लेशला ठार मारण्याची धमकी दिली. तरी सुद्धा हा प्रकार थांबलेला नव्हता. अखेर जे व्हायचे तेच झाले. मल्लेशचा खून झाला. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संदीप घोगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, हवालदार राज सावंत, सुनील वनखडे, अच्युतराव माने आणि कॉन्स्टेबल सय्यद अली मुल्ला व सहकारी पुढील तपास